ह्या आय ड्रॉपच्या बॉटलमधून डोळ्यामध्ये औषधाऐवजी जंतू टाकले जाऊ शकतात का? हो, हे असे घडू शकते आणि ते टाळण्यासाठीच हा व्हिडिओ. नमस्कार, मी डॉक्टर धीरज परदेशी, अथर्वा आय क्लिनिक, उरुळी कांचन, पुणे. जेव्हा आपण एखादा आय ड्रॉप विकत घेतो, त्यावेळी त्या ड्रॉपवरील एक्सपायरी डेट बघून घेणं गरजेचं असतं. परंतु ही एक्सपायरी डेट फक्त पहिल्या वापरासाठीच महत्त्वाची असते. एकदा का आपण हा ड्रॉप ओपन केला, त्यानंतर तो 1 महिन्यापर्यंतच वापरणं योग्य आहे. उदाहरणार्थ, तुम्ही समजा 1 जानेवारीला ड्रॉप ओपन केला, तर तो 1 फेब्रुवारीपर्यंतच वापरावा. त्यानंतर त्या एक्सपायरी डेटला म्हणजे एकदा ड्रॉप ओपन केल्यानंतर त्या एक्सपायरी डेटला काहीही महत्त्व राहत नाही. कारण ज्यावेळेस आपण ड्रॉप ओपन करतो, त्यावेळी त्या ड्रॉपमधल्या औषधाचा हवेशी कॉन्टॅक्ट होतो. ड्रॉप ज्या भागातून बाहेर येतं त्या नोझलच्या टिपला चुकून आपला हात लागू शकतो. ड्रॉप टाकण्यासाठी आपण ही बॉटल वारंवार हाताळतो. ह्या ड्रॉप बॉटलची जी कॅप आहे ती चुकून आपण इकडे-तिकडे ठेवू शकतो आणि ह्या सर्व गोष्टींमुळे त्या बॉटलमधील औषधाची जी स्टरिलिटी आहे ती मेंटेन करणं अवघड होतं. बॉटलमध्ये बॅक्टेरियल कॉन्टॅमिनेशन होण्याचा धोका वाढतो आणि एकदा का बॅक्टेरियल कॉन्टॅमिनेशन झालं की बॅक्टेरियाच्या कॉलनीत झपाट्याने डेव्हलप होतात. ड्रॉप ओपन केल्यापासून 1 महिन्याच्या पुढे हा धोका जास्त वाढतो. जेवढा जास्त जुना आय ड्रॉप, तेवढा तो दूषित असण्याचे चान्सेस जास्त असतात आणि हा असा दूषित आय ड्रॉप आपल्या डोळ्यासाठी खूपच घातक आणि हानिकारक ठरतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस तुम्ही ड्रॉप ओपन कराल, त्याच्यापुढे 1 महिन्याच्या आतच तो वापरावा. धन्यवाद. पुन्हा भेटूयात लवकरच पुढील नवीन व्हिडिओसह.